रामकृष्ण हरी नर्मदे हर. आज आहे 15 जानेवारी 2026. आज आमचा पायी नर्मदा परिक्रमेचा 74वा दिवस आहे आणि आम्ही आहोत आता बरमान घाट येथील सिद्धेश्वर मंदिरामध्ये. तर सकाळ सकाळी उठलो आम्ही. उठल्यानंतर घाटावरती गेलो. आज किंक्रांत आहे तर प्रचंड प्रमाणात गर्दी आहे घाटावरती. आज स्नानाला काल संक्रांतीचा आणि किंक्रांतीचा स्नानाला खूप जास्त महत्त्व दिलेलं आहे. तर सकाळ सकाळी आम्ही जाऊन स्नान केलं. त्यानंतर वरती आलो घाटावरून आल्यानंतर पूजापाठ झाली आणि आता 8:30 पावणे 9 झालेले आहेत. निघलोय आम्ही पुढच्या मार्गाकडे आणि जिकडं तिकडं बघितलं तर आज प्रत्येक ठिकाणी भरीत आणि बाटी जे आहे ते सगळे परिक्रमावासी जे कोणी गावकरी असतील आलेले शेजारून ते बनवत आहेत. इकडे आहे हे सिद्धेश्वर आश्रम आणि इकडे जे बाहेर गावातून आलेले लोक आहेत ते बाटी आणि भरीत बनवत आहेत. खाली घाटावर दिसत असेल तुम्हाला, तिकडे पण सगळेजण बाटी. खूप मोठा मेला भरलेला आहे. कालच्या व्हिडिओमध्ये प्रत्येकाने बघितलं असेल. ते बघा टोमॅटो उकडून घेतलेले आहेत, सोलतात, मग त्याची ते भरीत बनवलं जातं आणि बाटी अशा प्रकारे इथे बनवत आहेत. तर चला निघूयात पुढच्या मार्गाकडे. सतधारा या ठिकाणी आपल्याला जायचं आहे. नर्मदे हर. सकाळ सकाळी परिक्रमावासी किनाऱ्याच्या रस्त्याने निघालेले आहेत. समोर नर्मदे हर. खाली आहेत नर्मदा मैया. तर खाली घाटावरती बघत असाल तुम्ही प्रचंड प्रमाणात गर्दी आहे. मेला भरलेला आहे आणि सकाळ सकाळी आज नर्मदा मैयांचं दर्शन. तर पलीकडे जायचं आहे मला. तर परिक्रमावासी गेलेले आहेत पलीकडे. तर मी निघते. बरमान घाटपासून 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावरती या ठिकाणी सतधारा आहेत नर्मदा मैयाच्या. सतधारा नर्मदे हर. हा जो डोंगर दिसतो याच्या पलीकडेही मैया आहेत. खूप मोठी जास्त प्रमाणात या ठिकाणी यात्रा भरलेली आहे. आपले पंढरपूर सारखीच यात्रा आहे. हळदी कुंकू, इकडे दुकानं लागलेली आहेत लहान मुलींना. परिक्रमा मार्ग आम्ही विसरलो होतो कदाचित, दुसरीकडून रस्ता आहे. इकडे हे वांगी विकायला आले आहेत मोठी, कारण इकडे बरंच बाटी करतात. पुलावरती बघा प्रचंड प्रमाणात गर्दी आहे. नर्मदे हर. आणि हे बाबाची आमची शिल्पानीमध्ये ताटातूट झाली होती. बाबा नर्मदे हर. आज भेटलं तर आम्हाला बरमान घाटावरती. हा पाहिजे ना, धुवाधाराला जायचे ना. चाललेला आहोत पुढे. नर्मदा मैयांना साडी घेऊन चाललेले आहेत मोठी नेसवण्यासाठी. आम्ही आता धरमपुरी पासून चाललेलो आहोत. तर घरं खूप सुंदर आहे तिकडची. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. हा आता जरा निवंत झालंय, नाहीतर कालपासून असं डोकं भनभन 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 पासून एवढं डोकं भनभन भनभन करत होतं आमचं. म्हणजे आम्हाला कसं शांततेची सवय लागलीत ना आता परिक्रमेमध्ये. शांत वातावरणातून चालायचं, नामस्मरण करत, कुठला गोंधळ नाही काय नाही. तर काल अचानकच पंढरपूरची वारी कशी असते तसा सगळा क्राऊड होता. इतकं डोक्याला भनभन भनभन झालं ना, चिडचिडही खूप होत होती. आता त्याच्यातून आम्ही बाहेर पडलो. एकदम शांत वाटायला लागलंय. असं वाटायला लागलं एखादा आपला कुठला तरी डोक्यातला पार्ट हरवलाय. एवढं शांत वाटतंय. तर आम्ही ज्या रस्त्याने आता पाठीमागून चाललेलो होतो तो रस्ता जरा लांबून होता. हायवेचा म्हणजे कच्चा मार्गच होता, सिमेंटी रोड. तर एका बाबाजीने सांगितलं की या शेताच्या मार्गातून जा पगदंडीने, तुम्हाला जरा कमी पडेल. तर आम्ही निघालेलो आहोत या रस्त्याने. बघा अशी पगदंडी वाट आहे. ऊसाचं शेत आहे, सॉरी गव्हाचं शेत आहे. निघलो सगळे परिक्रमावासी एका पाठीमागून एक निघालेले आहेत. इकडे आहे गव्हाची शेती.
आणि माझ्या शेजारी आहे इकडे हरभऱ्याची शेती. तर थोडासा आदिवासी भाग आहे. जबलपूर आमच्यापासून आता 90 किलोमीटर अंतरावरती आहे. आणि परिक्रमावासी बघा या रस्त्याने येत आहेत, एका पाठीमागून एक. शॉर्टकट आहे हा. जवळजवळ 2.5 ते 3 किलोमीटरचा फेरा वाचतो. तर आम्ही आलेलो आहोत आता कुडी गावामध्ये. तर इथे आश्रम आहे रामकुटी म्हणून. किधर इकडे आहेत नर्मदा मध्ये. आश्रम है, सिर्फ रात की सेवा है. नहीं, आश्रम नहीं है. आम्ही कुडी या ठिकाणी आलेलो आहोत, पण या ठिकाणी रात्रीचीच भोजन प्रसादीची व्यवस्था केली जाते. इथे आश्रम नाही आम्हाला आल्यावर कळलं. तर इथे घर आहे. तर बाबाजी आम्हाला शिदा देत आहेत. तर इथे चूल आहे, याच्यावरती परिक्रमासी खिचडी भात करणार आहेत. आता परिसर आहे. बाबाजींनी तांदूळ दिलेला आहे. त्यानंतर इथे चुलीवरती खिचडी टाकलेली आहे बनवायला गरमागरम. बाकीचं साहित्य कापून ठेवलेलं आहे. मग भुकाही लागलेल्या आहेत. कालची एकादशी आहे. इकडे फुटाणे खाणं सुरू आहे. दुसरीकडे चपाती चटणी खाणं सुरू आहे. नर्मदे हर. इकडे सगळे पोंगे खातात. ते फुटाणे नको, फुटाणे आजी. नर्मदे हर, नर्मदे हर. गवळण मावशी काय खाता? बाकीचे पोंगे खातात ते. इकडे गवळण मावशीने काल डब्यात गुळ आणला होता टाकून, गुळाची ढेप. तर आता ती खायची कशी नुसती. तर टोस्ट आहे, टोस्ट आणि गुळ खातात ते. नर्मदे हर. कशी चव लागते? हे बघा काकांनी कसं केलंय. काका पहिल्यांदाच खाल्लंय ना असं. हा बटर सगळेच काय ना काहीतरी खात होते. ब्रेडला बटर लावतात, तुम्ही टोस्टला इथं गुळ लावलाय. एकदाची खिचडी झालेली आहे आणि भोजन प्रसादीची परिक्रमावासियांची पंगत बसलेली आहे. गरमागरम खिचडी आहे तिथे. सर्वांनी भोजन प्रसादी केली, खिचडी खाल्ली. त्यानंतर 5-10 मिनिटं विश्रांती केली आणि निघालेलो आहोत आम्ही पुढच्या मार्गाकडे. आता मैयाच्याच किनाऱ्याने आहोत. तर आम्ही जिथून जाणार आहोत तो जरा फेरा जास्त आहे, कारण की डॅम आहे, त्याचं काम सुरू आहे. बघा परिक्रमावासी असे पगदंडी मार्गाने चाललेले आहेत. आणि समोर दिसत आहेत मैया आहेत तिकडे. तर शेतातून रस्ता आहे हा जाण्यासाठी. थोडंसं फिरून जावं लागतंय. वरती आलेलो आहोत आणि मोहरीचं शेत आहे. खरंच या शेतातून जात असताना पिक्चरची शूटिंग कशी असते त्याची आठवण येते. खूप सुंदर वाटते. समोर आहे तिकडे नर्मदा मैया आणि गव्हाची शेती आहे आणि सुंदर असं हे मोहरीचं शेत आहे. ऊन पडलेलं आहे कडक, पण हलकीशी हवा येते थंड, त्याच्यामुळे जाणवत सुद्धा नाहीये
की आम्हाला गरम होतंय म्हणून एवढं सुंदर वाटतं या निसर्गातून चालताना. फार आनंद होतो. शब्दात वर्णन नाही करतात. खरंच नॅचरल हवा आहे ही. म्हणजे नैसर्गिक हवा असतेच, म्हणजे शुद्ध हवा म्हणतो आपण, शुद्ध हवा आहे. मोहरीची शेती सोडून परिक्रमावासी आता या डॅमच्या कडेकडेने निघालेले आहेत समोर जाण्यासाठी. चला आता सगळे गेलेत, मी पण जाते. आजूबाजूच्या गावातली लोक इथे येऊन दाल बाटी किंवा मग लिक्की चोखा म्हणजेच वांग्याचं भरीत आणि बाटी बनवतात. परिक्रमावासियांना तहान लागली आहे तर मयतलं जल घेण्यासाठी गेलेले आहेत. नर्मदे हर. तर आम्ही त्या गावातून निघलो आणि पुढे आल्यानंतर आम्हाला बुरशी गाव लागलेलं आहे. तर रस्ता सोडला. एक माताजी होत्या, त्यांनी सांगितलं शेतातून जा, तुम्हाला शॉर्टकट पडेल. तर आता शेतातून आम्ही आलेलो आहोत. पुढे लाकडी गेट लागलेलं आहे. कदाचित ते गेट आम्हाला क्रॉस करून जायचं आहे. समोर आल्यानंतर हे मैयाचं रूप आहे. खूप सुंदर असं दृश्य आहे. या ठिकाणी डॅमचं काम सुरू आहे. तर काल संक्रांत होती, आज किंक्रांत आहे. त्यानिमित्ताने सगळेजण या ठिकाणी स्नानासाठी आलेले आहेत. खाली आहे नर्मदा मैया. असं गेट आहे पुढे. आता गेट क्रॉस करून आम्ही सगळेजण सुखरूप पोहोचलेलो आहोत व्यवस्थित. कधी कधी काय होतं, गुडघ्याला लागतं, पायाला लागतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, परिक्रमेत चालत असताना जपायचं म्हणजे शरीराला जपायला लागतं आणि त्यातली त्यात पायाला जपायला लागतं. कारण पायाला काय झालं तर मेन आपले पायच आपल्याला चालवतात. पायांना काय झालं तर मग सगळंच अवघड आहे. पुन्हा एक समोर गेट लागलेलं आहे. हे ओलांडून जायचं आहे, पण हे सोपं गेट आहे. नर्मदे हर. आम्ही आता आलेलो आहोत रस्त्याला. तर आलेलं आहे हे गुरशी गाव. नर्मदे हर. आश्रम किधर आहे? आश्रम नीचे. गुरशी गावामध्ये आलेल्या परिक्रमावासियांना चाय प्रसादीची सेवा आहे. नर्मदे हर. हा, ब्लॉगिंग चालू आहे. नर्मदे हर. गुरशी गाव आहे हे. इथून अजून 2 किलोमीटर अंतरावरती पुन्हा एक आश्रम आहे. जर आम्हाला वाटलंच तर इथे थांबू किंवा मग पुढच्या मार्गाकडे आम्ही निघणार आहोत. आता 4, 4:15 वाजलेले आहेत. गुरशीचं जे आश्रम आहे त्या आश्रमात आम्ही इथे आलेलो आहोत. तर लालबाबांचा आश्रम म्हणून हे ओळखलं जातं. तर खाली जर बघितलं तर खाली आहेत नर्मदा मैया. तर आम्ही आता जातोय दुकानामध्ये. आम्हाला काहीतरी सामान आणायचं आहे. वरती गेलो, आम्ही आसन लावलं, फ्रेश झालो आणि आता जातोय बाहेर. तर इकडे आहे लालबाबांचं हे आश्रम, दत्तधुनी आश्रम म्हणतात गुरशीचं. तर आश्रमामध्ये खूप जास्त प्रमाणात गर्दी जी आहे ती वाढलेली आहे आणि भेटेल त्या ठिकाणी परिक्रमावासियांनी आसन लावलेलं आहे.
तर नर्मदा धर्मशाला आहे. इकडे परिक्रमावास्यांनी आसन लावलेलं आहे. पूजा चालू आहे काहींची. भोजन प्रसादीची पंगत बसलेली आहे आता. सीताराम 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 सीताराम. भोजन प्रसादीमध्ये आहे भात, भाजी, मिरची, नर्मदे हर.